हाय गाईज, मी शिवकन्या. युता या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा जो दिनांक आहे तो 26 जून आहे आणि वार जो आहे तो शुक्रवार आहे. तर आज आपण काय बघतोय, जे द हिंदूचं आर्टिकल आलेलं आहे त्याचं मराठीमध्ये डिस्कशन करणार आहोत. ज्याचं अनालिसिस आहे ते मी तुम्हाला मराठीमधून समजावून सांगणार आहे. तर त्याच्या आर्टिकलला आपण जाण्याच्या आधी एक छानसं कोटेशन आहे, ते कोटेशन बघूया, जे की रतन टाटा यांचं आहे. त्यांचं काय मत आहे, तर ते म्हणतात जे काही आपली भीतीपेक्षा आपले स्वप्न मोठे असायला हवेत किंवा मोठे होऊ द्या. जी भीती असते ती आपल्याला भीती खूप वाटते, एखादी गोष्टीची भीती वाटते, आपण ते मनामध्ये घेऊन घेऊन अजून मोठी करून ठेवतो. त्यापेक्षा जे काही आपले स्वप्न आहेत ते आपले मोठे झाले पाहिजेत. त्यांना आपण जास्त विचार करून आपण स्वप्न मोठे करू शकतो. त्याचबरोबर आपल्या शब्दांपेक्षा कृत्या मोठ्या असाव्या. जसं की आपण शब्द असतात, नेहमी बोलतो मी हे करेल, मी ते करेल, मला असं करायचंय, बट त्यापेक्षा आपण ते म्हणण्यापेक्षा आपण डिरेक्टली आपण कृत्या करूयात, की त्यांना आपल्याला डायरेक्ट ते इम्प्लिमेंट होईल आणि ते जे काही रिझल्ट आहे तो ॲटोमॅटिक येईल, ज्याने की आपण कृत्या केल्यावर. त्याचनंतर ज्या भावना आहेत, भावनापेक्षा जास्त आपण विश्वासाला प्राधान्य दिलं पाहिजे, विश्वास दृढ केला पाहिजे. आपल्या भावनांचं असतं, म्हणजे मी हे करतोय, मी ते करल, असं आपल्या भावना असतात. तर त्या भावनामध्ये आपण जास्त वाहून न जाता आपण विश्वास करायचा, म्हणजे विश्वास असा की मी ही गोष्ट करणारच, माझ्याकडून होणारच. थोडा विश्वास पाहिजे की मी जे काही काम हातात घेतलं ते माझं होणारच. तर हा विश्वास आपण दृढ करायला पाहिजे, जेणेकरून आपण आपलं लाईफ इझिली जगू शकतो आणि आपले जे काही स्वप्न आहेत तेही आपल्याला मिळवता येतील. तर हे झालं आपल्या एक छानसं कोटेशन. त्यानंतर जो काही ॲक्च्युअल आर्टिकल आहे ते आता चालू होत आहे, आणि ॲक्च्युअल आर्टिकल काय आहे तर ते बघूयात. जी काही चायनाचं आणि इंडियावरती आर्टिकल आहे, आणि चायना जे काही लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे तिथं इतकी ॲग्रेसिव्ह भूमिका का घेतोय आणि त्याच्या मागचं रिझन काय आहे, तर हे दिलेलं आहे. जे की आता आपली जी काही इंडिया आहे, जी काही इंडियाची स्मार्ट पॉवर आहे ती कमी होत चालली आहे किंवा डिक्लाईन होती. जे काही आपण ग्लोबलच्या ऑर्डरमध्ये बघितले तर इंडियाची जी काही स्मार्ट पॉवर आहे ती कमी होत आहे. त्याच्यासाठी काही फॅक्टरही त्याला कारणीभूत आहेत. तर ते फॅक्टर्स कोणकोणते आहेत ते बघूयात. जी काही लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे तिथे 20 वर्षामध्ये जे की आपल्या म्हणतो नॅशनल सिक्युरिटी चॅलेंजेस इतक्या मोठ्या प्रमाणात कधी 20 वर्षामध्ये आलेले नाही आहेत, ते आताच्या सध्याच्या परिस्थितीला येत आहेत. जी काही लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती जो काही इन्सिडन्स घडत आहे त्यामुळे. तर जे काही आपला जो इन्सिडन्स जो झालेला आहे ते गलवान व्हॅलीमध्ये झालेला आहे, आणि तिथे जे काही 20 इंडियन सोल्जर आहे ते शहीद झालेले आहेत, त्यांना तिथे वीरमरण आलेलं आहे. आणि हे 45 वर्षामध्ये आधी कधीही झालेलं नव्हतं. 45 वर्ष असं तिथे कधी झालेलं नव्हतं. आता ते फर्स्ट टाईम या प्रेझेन्समध्ये होत आहे. त्याचनंतर जी काही गलवान व्हॅली आहे त्याच्यावरती चायनाचा इंटायरली क्लेम करतोय. जेवढी काही गलवान व्हॅली आहे ती पूर्ण चायनाची आहे. त्यामुळे इंडियाने त्यांचं जे काही सैनिक असेल, तिथे प्रेझेन्स असा तो पूर्णपणे तिथून काढून घ्यावा, असं चायनाचं मत आहे. आणि जर आपण काही सॅटेलाइट इमेजेस बघितल्या तर त्यामध्ये चायनाचं जे काही चायनाचं तिथं डिफेन्स पोझिशन आहे तो तिथं स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतोय, जे की आपण पँगॉंग सो लेक म्हणतो आणि गलवान व्हॅली म्हणतो. तिथं आपलं जे काही त्यांचा डिफेन्स पोझिशन आहे ते तिथं स्ट्रॉंग करतो, हे आपल्याला सॅटेलाइट इमेजेसनुसार दिसतं. आणि त्याचबरोबर जे काही मिलिटरी लेवल टॉक म्हणतो ती नेहमी चालू आहे. हे जे काही सिच्युएशन घडते, जे काही आहे तेव्हापासून ही मिलिटरी लेवल टॉक चालूच आहे. पण जे काही ग्राउंड लेवलची सिच्युएशन बघितली तर ती खूप कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे तिथे नेहमी काही ना काही टेन्शन चालूच असतं. तर हे कितपत योग्य आहे. त्याचबरोबर जे काही आपले पॉईंट्स, म्हणजे जे काही लोकेशन्स आहेत ते लोकेशन दाखवते, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ही जी काय आहे ती लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे. हे जे काय आहे पँगॉंग सो लेक आहे, आणि ही तेच एक गलवान व्हॅली आहे. आणि गलवान व्हॅलीमध्येच त्या दिवशीचा जो काही इन्सिडन्स तो घडला, आणि हा आपलाच पार्ट आहे. त्याला अक्साई चीन म्हणतोय, बट मी त्याला फक्त अक्साई एरिया म्हणेल, कारण तो आपलाच एरिया आहे. आणि त्यानंतर जे काही आता आपला पुढचा एक डोकलामवरती आपल्याला पॉईंट येणार आहे, तर तेही पॉईंट आपण बघून घेऊया. जे काही 2017मध्ये इंडिया, भूतान आणि डोकलामचं जे आहे आणि चायना यांच्यामध्ये हा इन्सिडन्स घडला होता. जे की भूटानची टेरिटरी आहे, बट इंडियाचाही तिथे प्रेझेन्स आहे. तर जे काही आपण ट्राय जंक्शन म्हणतो हे, तर इथे ट्राय जंक्शनवरती चायना रोड कन्स्ट्रक्ट करायला लागला होता. मिलिटरी तिथं जास्त त्यांनी हेवी मिलिटरी तिथं प्रेझेन्स ठेवला होता. आणि ही जिथं आहे तर तिथे ते खूप मोठा इन्सिडन्स झाला होता, पण तो 2 महिन्यामध्ये पूर्ण निवळण्यात आला. तिथं डिप्लोमॅटिकली टॉक किंवा बोलून तो इश्यू शांत करण्यात आला. आणि आपण जर त्याचे लोकेशन बघितलं तर आपल्याला इथे दिसेल. इथे नथुला पास आहे, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. इथे चुंबे व्हॅली आहे, इथे व्हॅली आहे. आणि हे जे काही ट्राय जंक्शन म्हणतो आपण, भूतान, चायना आणि इंडियाचा जो काही सिक्कीमचा पार्ट आहे, जे राज्य आहे तिथला. त्यानंतर हा सिलिगुरी कॉरिडॉर जो की आपल्याला इथे दिसतो, हा सिलिगुरी
कॉरिडॉर, ज्याने की आपल्याला चिकन नेक म्हणतो, इथून आपल्याला आपल्या नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्येकडील जे राज्य आहेत, आपण इथे बघितलं तर आपल्याला दिसेल आपलं ईशान्येकडील राज्याला आपण तिथे कनेक्ट होतो. आणि जर का चायनाचा इथे प्रेझेन्स असेल तर आपला जर त्यांनी इथे येऊन पूर्णपणे हा जर कॉन्टॅक्ट कट केला तर आपण इथे येऊन जर प्रेझेन्स ठेवला तर आपण आपला ईशान्य जे देश आहे त्यांच्यासोबतचा ईशान्य राज्य आहे त्यांच्यासोबतचा आपला जो कॉन्टॅक्ट आहे तो पूर्णपणे बंद होईल. तर त्यामुळे आपल्याला तिथे लक्ष देणं गरजेचं आहे आणि तो शांततेनं तो इश्यू सॉल्व्ह करण्यातही आला, जो की 2017ला झालेला होता, डोकलाम स्टँड ऑफ म्हणतो आपण. तर जे काही प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, जे काही नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स गव्हर्नमेंट म्हणतो आपण, तर त्यांनी जे काही चायनाचे डोमेस्टिक आणि जिओपॉलिटिकल सेन्सिटिव्ह इश्यूज आहे त्याच्यावरती कधी स्टेटमेंट दिलेलं नाही आहे, जो काही त्यांचा इंटरनल इश्यू आहे त्यामुळे भारताने कधी त्याला काही स्टेटमेंट दिलेलं नाही आहे. त्याचनंतर जे काही साऊथ चायना सी म्हणतो त्याच्यामध्ये जे की चायना नेहमी काही ना काही तिथे घुसखोरी करणं काही ना काही त्याचं चालूच असतं. त्यामुळे जे काही यूएसए आणि त्याचनंतर जे काही यूएसए आणि जे काही एशिया पॅसिफिक कंट्रीज आहेत तर यांची जे काही जॉईंट स्टेटमेंट असतं कधी कधी त्यावरती येतं, तर त्यामध्येही ती इंडियानं इश्यू केलं नाही किंवा त्याने सहभाग घेतला नाही, कारण चायनाचे चायनाला हर्ट होऊ नये म्हणून इतकी त्यामुळं काळजी घेण्यात आली किंवा हर्ट होऊ नये म्हणून कोणतीही गोष्ट बोलली गेली नाही. बट चायना जो आहे तो त्याच्या काही गोष्टी सोडतच नाही. जसं की चायनाला अजून जे काही क्रिटिसाइज करणारे टॉपिक जे आहे, जे की कॅम्प इन झिनजियांग जो काही त्यांचा प्रॉमिस आहे तिथे ते रॅडिकलायझेशन करतात, जे काही डिरॅडिकलायझेशन आहे तिथं तो कॅम्प. त्याचनंतर हाँगकाँगमध्ये जे काही प्रोटेस्ट होतं, जे काही हाँगकाँग आहे ते एक डेमोक्रॅटिकली तिथली जी काही पब्लिक आहे किंवा जी काही सिस्टीम आहे ते डेमोक्रॅटिकली आहे आणि जी काही आपण चायना म्हणतो ते कम्युनिझम म्हणजे जे काही डिक्टेटरशिप टाईप आहे. तर त्यांना जे काही हाँगकाँग आहे त्यांना फ्रीली राहायला आवडतं, बट जे काही चायनीज मेनलँडचे आहे त्यांना ते त्याच्यावर प्रेशर किंवा फोर्स देण्याचा ट्राय करतात आणि असाच एक सिक्युरिटी लॉ आणला आणि त्यानंतर तो त्यांच्यावरती जे काही त्याच्या अंतर्गत गुन्हे होतील किंवा काही असेल त्यांना त्या आरोपीला मेनलँड चायनामध्ये नेऊन तिथे त्यांना शिक्षा देणे ही त्याच्यामध्ये प्रोव्हिजन होती. बट त्यासाठी त्यांनी हाँगकाँगच्या लोकांनी तिथे प्रोटेस्ट केलं आणि त्यानंतर डिस्प्यूट विथ तायवान, जे काही तायवान एक कंट्री आहे त्याच्यासोबत ते म्हणते की ती आमची कंट्री आहे, आमचा पार्ट आहे, तायवानसोबत असे भांडण चालू असतात म्हणजेच. आणि त्याचबरोबर आपली जी काही लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, तर ही काही चायनाची ॲग्रेसिव्ह भूमिका आहे सगळ्याच जवळपासच्या एरियामध्ये. त्यानंतर आपल्याला जर मॅपमध्ये बघायचं म्हटलं तर जे काही बघू शकतो इथे आहे हाँगकाँग, इथे एक छोटासा पार्ट आहे हाँगकाँग, हे तर मोठं करून दाखवलेलं आहे आपल्याला. हा आपला इंडियाच्या कंपेअरमध्ये बघितलं म्हणजे आपल्याला तर जास्त लवकर लक्षात येईल. त्यानंतर हा झाला भाग तायवानचा, इथे आपला इंडिया आहे या साईडला, इथे तायवान आणि खाली आहे साऊथ चायना सी, जिथे की नेहमी चायना काही ना काही उचापाती करतच असतो किंवा काही ना काही त्याला काही ना काही कामं करतच असतो उलटे सुलटे. यानंतर आपण इथे बघू शकतो फिलिपिन, व्हिएतनाम, कंबोडिया हे जे काही सारे आहेत हे सगळे कंट्री आहेत. कुणासोबत काही ना काही त्यांचे डिस्प्यूट चालूच असतात चायनाचे. हे झालं आपलं लोकेशन. त्यानंतर जी आपण आता पुढचं पॉईंट आहे ते बघतोय आपण सॅलेमी स्लाइस स्ट्रॅटेजी. हे आता ही काय आहे तर जी एखादं पॉवरफुल कंट्री आहे तर ती काय करते, पॉवरफुल कंट्री काय करते तर जे काही लँड असते एखाद्या कंट्रीची ती पीस बाय पीस आपल्याकडे ती करून घेणे किंवा आपल्याकडे ती दाखवणे याला आपण सॅलेमी स्लाइस स्ट्रॅटेजी असं म्हणतो. आणि ते जे काही आहे तेच चायना करतोय. तर जे काही ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर याला काही लोकल फॅक्टर, जे काही इंडियाचे लोकल फॅक्टर आहेत तेही आहेत. त्यामुळे चायनाचं जे काही आर्ग्युमेंट आहे त्याच्याविषयी आहे की जे काही आपला डिसिजन आला 370 आर्टिकल आहे ते हटवण्यात आलं, रद्द केलं आणि जे काही जम्मू काश्मीर आहे तिथे आपण युनियन टेरिटरी बनवली आपल्या गव्हर्नमेंटनी आणि त्यानंतर तिथे काही जे मॅप आहे ते मॅपही शो केला. त्यानंतर जे काही चायना आहे तर त्याचबरोबर चायनाचे अजून कोणकोणते आर्ग्युमेंट करतं चायना तर जे काही सेव्हरल एक्सपर्ट आहे त्यांचं मत जे आहे ते म्हणतात की जे काही इंडिया आहे तो यूएसएकडे टिल्टेड होतं, जे काही स्ट्रॅटेजिकली आहे तो थोड्या प्रमाणात यूएसएकडे टिल्टेड होतोय, हे काही एक्सपर्टचं मत आहे. त्याचनंतर जे काही कोविड-19 आउटब्रेक झालं त्यानंतर जी काही चायनाची फॉरेन पॉलिसी आहे ती क्लिअरली शिफ्ट झाली आणि ती आपल्याला कोणकोणत्या गोष्टींनी दिसते. चायनाचं जे काही रायझिंग टेन्शन विथ यूएसए, जे काही प्री कोविड-19 होतं त्याच्या आधी चायना आणि यूएसएचं टेन्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं, जे काही ट्रेड वॉर म्हणतो. बट आता तर जास्त झालेलं आहे कारण सगळ्यात जास्त जे काही म्हणतो आपण कोविड-19 जास्त प्रमाणात तो यूएसएमध्ये पण आहे. त्याचनंतर ते जे काही तायवान आहे त्यांना थ्रेट देणं हा एक इश्यू आहे.
त्याचबरोबर साऊथ चायना सीमध्ये त्यांचे नेव्हल इन्सिडेन्सेस घडणे किंवा नेव्हल प्रेझेन्स असणे, आणि हाँगकाँगचं बघितलंच आपण, जो की न्यू सिक्युरिटीला आहे हाँगकाँगमध्ये. आणि त्याचबरोबर इंडियाची जी काही लाईन, इंडिया आणि चायनामध्ये जी काही लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे तिथेही घुसखोरी करत राहणे, तिथे काहीतरी डिस्प्यूट क्रिएट करणं, हे झालं की जी काय म्हणतो चायनाची पॉलिसी आहे ती चेंज झालेली आहे. त्याचनंतर जे काही चायना आहे तो एक ॲम्बिशियस रायझिंग पॉवर आहे आणि चायनाला एक जे काही वर्ल्ड पॉवर बनायची आहे. आणि तो जे काही आपण जर बघितलं तर ते सोव्हिएत युनियनसारखं होऊ शकत नाही. सोव्हिएत युनियन म्हणजे USSR, ज्याला आपण आताचा रशिया म्हणतो. तर जेव्हा वर्ल्ड वॉर सेकंड झालं त्यानंतर 1940ची जी काही पहिली स्टेज होती ती कोल्ड वॉरची स्टेज होती, आणि ती द USSR. तर जे काही होतं त्याची आयडिओलॉजी होती, त्यानं बाकीच्या देशांमध्ये ती एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला USSRनं, आणि ती सक्सेसही झाली काही प्रमाणात. पण चायना असं सध्याला करू शकणार नाही. का? तर कारण चायनाची जी काही आयडिओलॉजी आहे ती कम्युनिझम आहे, आणि ती सहज नाही आहे की ती दुसऱ्या देशांना एक्सपोर्ट करणं. बट एक गोष्ट आपल्याला मानावी लागेल किंवा एक आहे की जो चायना आहे ते ब्लॉकमध्ये, एशिया ब्लॉकमध्ये एक न्यू सुपर पॉवर म्हणून एक उभारून येत आहे. त्याचबरोबर जे काही प्रेसिडेंट सी जिनपिंग आहे त्यांच्या जे काही त्यांच्या अंडर जे काही ह्या गोष्टी आहेत, त्यांना असं वाटते की जे काही पीसफुल पीसफुल ह्या जे काही गोष्टी आहेत ते करू किंवा त्यांच्या वर्ल्ड पॉवर बनू, असं जे काही त्यांची प्रेसिडेंटशिप आहे त्याच्या अंडर होऊ शकतं असं त्यांना वाटतं. बट आणि त्याचबरोबर जी काही इकॉनॉमी, ग्लोबल इकॉनॉमी आहे म्हणतो तो डोल्ड्रममध्ये चालू आहे. म्हणजे सध्या जी काही आपण ग्लोबल इकॉनॉमी म्हणतो ते आपल्याला माहीतच आहे की पूर्णपणे जशी वाढायला हवी तशी वाढत नाही, कुठेतरी तिचं पूर्णपणे कमी होतोय. तर त्यामध्ये चायनाला असं वाटतं की आपण याच्यामध्ये चान्स आहे ते आपण आपली वर्ल्ड पॉवर बनवू शकतो. आणि त्याचनंतर जे काही ग्लोबलायझेशन आहे, कोविड-19मुळे जे काही आउटब्रेक म्हणतो कोविड-19, त्यामुळे जे USA आहे सगळ्यात जास्त तिथं तो USA स्प्रेड झालेला आहे. आणि त्याच्यानंतर जे की प्रेसिडेंट ट्रम्प आहे त्यांची एक नीतीच राहिलेली आहे की जे आयसोलेशनिस्ट, जसं की ते अमेरिका फर्स्ट, अमेरिकेला प्राधान्य, अमेरिका नेहमी करत असतात. त्याचबरोबर जे काही ॲग्रेसिव्ह पोझिशन टुवर्ड चायनासोबत नेहमी ॲग्रेसिव्ह पोझिशन असणे, आणि ती रिचर्ड निक्सन यांच्यापासूनच आलेली आहे, आता जास्त दिसून येते. आणि त्याचबरोबर बीजिंग आहे, त्यामुळे बीजिंगला बिलीव्ह होतं की बीजिंग म्हणजे चायना, की जी काही ग्लोबल ऑर्डर आहे तो ब्रेकिंग होण्याचा हीच पॉईंट आहे. आणि सध्या कोणतीही वर्ल्ड पॉवर राहिलेली नाही आहे, तर आपण एक वर्ल्ड पॉवर बनवू शकतो असं बीजिंगला किंवा चायनाला वाटतं. त्याचनंतर आपण बघितलं जे की सॅलॅमिक स्लाइस स्ट्रॅटेजी काय असते, तर जे काही डॉमिनंट पॉवर असतात ते पीस बाय पीस आपली जी काही दुसऱ्यांची जमीन आहे ते हडपण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. आणि इंडिया ही एक तसाच स्टेट असल्याची स्टेट आहे जी की आपण म्हणतो. त्याचनंतर जे काही परसेप्शन ऑफ डिक्लाइन, तर जे काही स्विंग स्टेट काय आहे, तर स्विंग स्टेट जसं की USA चायनाला टॅकल करण्यासाठी आपला USA इंडियाला स्विंग स्टेट म्हणून संबोधलं म्हणल्यापेक्षा एक स्विंग स्टेट आहे USAसाठी इंडिया. त्याचबरोबर जे काही वेस्टर्न कंट्रीज आहेत त्या वेस्टर्न कंट्रीचे इंटरेस्ट सर्व व्हावेत किंवा त्या चायनाला काउंटर वेट करावेत, त्यामुळे इंडियाला एक स्विंग स्टेट म्हणून कन्सिडर करतं. बट चायनाला हेच नको आहे, आणि त्यामुळे चायना ही दुसऱ्या देशांना असं दाखवून देऊ शकतो किंवा एक स्ट्रॉंग मेसेज आहे. बीजिंगही काउंटर वेट करून घेण्यासाठी, म्हणजे बीजिंगही इंडियाला काउंटर वेट करून घेण्यासाठी पुरेसा नाही आहे इंडिया, तर असं चायनाही दाखवू किंवा बीजिंग दाखवू इच्छितो. आणि त्यानंतर जे काही आहे तर ते चायना जो काही हे लोकल, रिजनल आणि ग्लोबल त्यांचे फॅक्टरही जे काही चायना आता करतोय, जे काही चायनाची टेंडन्सी चालू आहे त्यांच्यासाठी लोकलही फॅक्टर काही रिस्पॉन्सिबल आहे. लोकल फॅक्टर म्हणले तर त्यांच्यामध्ये कोविड-19च्या आउटब्रेकमुळे खूप अशांतता आहे. त्याचनंतर लोक प्रोटेस्टही करायला लागतात काही वेळेला, आणि तसं प्रोटेस्ट तिथं करूनच दिल्या जात नाही, तिथं डिक्टेटरशिप आहे तरी पण सध्या अशांतता आहे. आणि त्याचनंतर रिजनल आणि ग्लोबल हे जे काही फॅक्टर आहेत तेही त्या मूव्ह करायला किंवा चायनाला असं करण्यासाठी रिस्पॉन्सिबल किंवा कारणीभूत आहे. त्याचनंतर जे काही वर्ल्ड बिग पॉवर म्हणतो आपण, ज्या काही वर्ल्डच्या बिग पॉवर राहिलेल्या आहे, जसं की युरोपमध्ये जे काही व्हायरसमुळे सगळं डिवास्टेटेड झालेलं, उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली व्हायरसमुळे युरोपमध्ये. त्यानंतर जी काही USA आहे त्याचबरोबर कोविड-19साठी त्यांचं खूप मोठं युद्ध चालू आहे कोविड-19 सोबत ऑलरेडी. आणि त्याचबरोबर त्यांची इलेक्शनही जवळ येत आहे. आणि जो काही 2008मध्ये ग्रेट डिप्रेशन आलं होतं, त्यामुळे इकॉनॉमिक जे काही मेल्टडाऊन झालेली होती त्यातूनच अजून वरती उभारून यायचं नाही येत आहे, तो त्यातच कोविड-19चा हा
नवीन प्रकार. त्यामुळे जे काही आहे, जे काही वर्ल्डच्या बिग पॉवर आहे, त्यामुळे ह्या काही त्यांचे जे काही बिग पॉवर म्हणतो त्या कुठेतरी कमी पडत आहे. त्यामुळे चायनाला एक मोठी संधी भेटते किंवा एक मोठी चान्स भेटतो की जे काही वर्ल्ड जिओपॉलिटिकल किंवा जे काही आहे ते स्वतःच्या मनाप्रमाणे त्याला शेप देऊ शकतो. त्याचनंतर आणि इंडियाचं बघायला गेलं तर जे काही आपण म्हणतो कोविड-19चं जे आहे त्याच्यामुळे आपली इकॉनॉमी तर स्लो आहेच आहे, बट त्याच्या आधीही आपण बघितलं तर इंडियाची इकॉनॉमी स्लो डाऊनमध्ये चालू होती. खूप काही प्रॉब्लेम आलेले होते, इंडियन इकॉनॉमीला कमी होत चाललेली होती. आणि जे काय म्हणतो इंडियाची जी काही डोमेस्टिक पॉलिटी आहे ती पूर्णपणे कोविड-19च्या आधी चेंज झालेली होती. त्यामध्ये काही सोशल अपहेवल झालेले होते, जसं की सिटिजनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो की 2019ला आला. त्याचनंतर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजन, हे काही गोष्टी होत्या. त्यामुळे इंडियन पॉलिटी कुठेतरी वीक झालेली होती. आणि त्यानंतर जे काही इंडियाचे ट्रॅडिशनल जे काही नेबरिंग आहेत तर त्यांच्याबरोबरचे रिलेशन कशा आहेत तर ते आपण बघूयात. जे की आपण पाकिस्तान म्हणतो, तर पाकिस्तान आणि इंडियाच्या बॉर्डरवरती नेहमी सैनिकांचा तिथं प्रेझेन्स असतो. त्याचबरोबर नेपाळनीही इंडियासोबत बॉर्डर इश्यूज राईज केलेले आहेत. आणि श्रीलंका त्यांचे जे काही फॉरेन पॉलिसी आहे तर डायव्हर्सिफाईंग करतोय. आणि चायनाचं तिथं डीपर इन्व्हेस्टमेंट पण झालेली आहे. आणि बांगलादेशचं जे काही आपण कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट केली तर बांगलादेशला असं वाटलं की जे काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टच्यानुसार जे काही लोक बाहेर निघतील ते बांगलादेशमध्ये डिपोर्ट करतील का काय, हे जे काही होतं. त्यामुळेही जे काही आपण म्हणतो बांगलादेशसोबत असं आहे. त्याचनंतर इव्हन जे की अफगाणिस्तानमध्ये तालिबानची आणि जी काही डोनाल्ड ट्रम्प म्हणजेच USA यांची जी काही मीटिंग होणार होती त्यामध्ये पाकिस्तान, चायना, रशिया, USA यांची इन्व्हॉल्वमेंट होती. बट जर इंडियाचा विचार केला तर पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट नव्हती. जी काही मीटिंग होती ती खूप हाय लेवलचे हाय पोस्ट जे लोक होते त्यांची मीटिंग होती. बट तिथे फक्त आपले डिप्लोमॅटिक जे ऑफिशियल्स असतात त्यांनाच तिथे पाठवलं होतं. त्यामुळे जो काही इंडिया आहे स्वतःहूनच तिथे दूर राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जे काही रिलेशन आहेत आपले ते अशा प्रकारे आहेत. त्याचनंतर जर आपण अजून मोस्ट इम्पॉर्टंट जर पार्ट बघितला किंवा पॉईंट बघितला तर जे काही 2019ला फेब्रुवारीमध्ये जे काही पुलवामा अटॅक केला होता पाकिस्तानने, त्याचा प्रत्युत्तर म्हणून गव्हर्नमेंटने बालाकोट एअर स्ट्राईक केली, जे काही स्ट्रॅटेजिकली होती ती. त्यानंतर याचा फायदा जे काही मोदी गव्हर्नमेंट होतं त्यांचं रिइलेक्शन होतं त्याला झाला. बट त्यांनी जो काही बालाकोट एअर स्ट्राईक केला त्याचे असे काही इव्हिडन्सेस नाही, प्रूफ नाही आहे की तिथं त्यांनी तो पूर्णपणे इंडियन स्ट्राईक झालेलाच आहे किंवा हिट केलं तिथं मिलिटंटला, असं काही प्रूफच नाही आहे. त्याचनंतर हे सर्व झालं, पण जे काही आपलं फायटर जेट होतं किंवा जेट होतं ते त्यांनी कॅप्चर केलं आणि आपलं जे काही पायलट आहे त्यांना कॅप्चर करून परत नंतर सोडून दिलं. हे जे काही म्हणतो आपण तर हे काही इंडियाची जी काही इंडियाचं जे काही हे आपण म्हणतो सुपर पॉवर किंवा हे जे काही गोष्टी आहे त्या अजून कारणीभूत ठरल्या जे काही इरोडिंग करण्यासाठी. आणि त्याचनंतर जे काही पॉईंट आहे डिक्लाइन इन दी कंट्री ऑफ स्मार्ट पॉवर, ह्या गोष्टी इंडियाला स्मार्ट पॉवर बनवण्यापासून म्हणजे मागे खेचण्यासाठी कारणीभूत ठरले. आणि त्यामुळे चायना काय करतोय तर चायना जे काही लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे तिथे ॲग्रेसिव्ह भूमिका दाखवण्यास तत्पर आहे. बघतोय जे काही स्ट्रॅटेजिक ट्रॅप आहे, जो काही इंडिया आहे तो स्ट्रॅटेजिक ट्रॅपमध्ये आहे. जसं की आपण स्ट्रॅटेजिकली थिंकिंग बघितली तर इंडियाची जी काही आहे ती जी काही डेप्थ आहे त्याला खूप मोठा अभाव आहे किंवा लॅकुनाज आहे. ठीक आहे, जर जे काही USA आहे तर पूर्णपणे आपण इम्प्रेस होऊ शकत नाही किंवा USAकडे डिक्लाइन होऊ शकत नाही, ते काही सोल्युशन नाही आहे इंडियासाठी. तर तो एक मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. जर उदाहरणार्थ बघायचं झालं तर जेव्हा कोल्ड वॉर चालू होतं तर इंडियाला टॅकल करण्यासाठी USAने पाकिस्तानशी रिलेशन नीट करायचा प्रयत्न केला होता किंवा वाढवण्याचा प्रयत्न केला होता. बट जे काही आताचे रिलेशन आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की दोन्ही देशांचे रिलेशन कसे आहेत. तर त्यासाठी आपण तिथून एक मोठा लेसन घेऊ शकतो. आणि त्यानंतर जे काही इंडियाची नीड आहे, जे काही नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजीसाठी जी काही नीड आहे तर ती आपल्याला जे काही डोमेस्टिक पॉलिटिक्स आहे आणि त्याचबरोबर जे काही नेबरहूड म्हणतो, जे काही नेबरिंग कंट्रीज आहेत त्यांची जी काही रियालिटी आहे, रिअलिझम आहे, ह्या गोष्टी समजून घेऊन आपल्याला आपली जी काही नॅशनल सिक्युरिटीची स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे. त्याचनंतर जे काही आता चायनाचं जे काही चालू आहे बुलिंग, म्हणजे जे काही बॉर्डरवरती चालू आहे त्याला त्याचप्रमाणे उत्तर देऊन किंवा तिथे पूर्णपणे खंबीरपणे उभा राहून त्यानंतर ज्या काही कॅपॅसिटीज आहे त्या इन्हान्स करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर त्यांची जे काही रिलेशन आहे ते पूर्ण इको फ्रेंडली करणं गरजेचं.
तर हे झालं आपलं आर्टिकल. आता मी तुम्हाला जे काही समजावून म्हणजे जे काही सांगणार आहे, तर तुम्हाला असं वाटते की यातून काही जरी राहिले किंवा मला हा पॉईंट समजलेला नाही, यामध्ये मराठीत मी अजून इम्प्रूव्हमेंट करू शकले असते किंवा असे पॉईंट तुम्हाला काही वाटत आहे, तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये फीडबॅकमध्ये देऊ शकता. आणि त्यानंतर जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही ते लाईक करा. त्याचनंतर तुमच्या मित्रमैत्रिणींना ते शेअरही करा की जेणेकरून मराठीमध्ये जे काही अवेलेबल आहे मटेरियल ते त्याचा फायदा व्हावा. आणि त्याचबरोबर तुम्हाला सबस्क्राईबही करायचं, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील नेक्स्ट लेक्चरचे. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.